हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। शाहर फाटक के पास ड्यूटी कर रहे पुलिस हवलदार को एक भगवा रंग की बाइक पर सवार दो लोगों ने यातायात नियमों का उल्लंघन करते हुए टक्कर मारकर फरार हो गए। शहर यातायात उप शाखा में कार्यरत पुलिस हवलदार चंद्रशेखर विश्वनाथ तलेले शाहर फाटक के पास ड्यूटी कर रहे थे। 24 जनवरी की सुबह 10 बजे के करीब शिव मंदिर के सामने सड़क पर शाहर ब्रिज से उल्लासनगर की ओर भगवा रंग की मोटरसाइकिल आ रही थी। इस बाइक पर सवार दो लोगों ने यातायात नियमों का उल्लंघन करते हुए पुलिस हवलदार चंद्रशेखर तलेले को टक्कर मारकर फरार हो गए। उल्लासनगर पुलिस ने अपराध दर्ज करने के बाद एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस उप निरीक्षक SG गायकवाड मामले की जांच कर रहे हैं। 24/1/2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उल्हासनगर वाहतूक विभागाचे काही कर्मचारी त्याच्यामध्ये PSI मोकळ आणि त्यांची टीम हे वाहतुकीचं नियमन करत होते। पॅराडाइज बिल्डिंग शिव मंदिर या ठिकाणी शहाड ब्रिज जो आहे या ठिकाणी त्या पॉइंटवर ते वाहतुकीचं नियमन करत असताना शहाड ब्रिजवरनं विरुद्ध दिशेने रॉंग साइडने एक दुचाकी स्वार त्यावर 2 जण बसलेले होते। असे दोघे जण आल्यानंतर वाहतूक पोलीस जे आहेत चंद्रशेखर तळेले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। थांबण्याच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून या दुचाकी स्वाराने त्यांचं वाहन हैगाईने हाकलून पुढे निघून गेले। त्यात अंमलदार चंद्रशेखर तळेले यांना धक्का दिला, ते जमिनीवर पडले। या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यापैकी एक समीर शेख या इसमास अटक करण्यात आलेली आहे। निश्चित बरोबर आहे, सीसीटीव्ही हे आजचे कान नाक डोळे आहेत। पोलिसांना किंवा इतर पब्लिकला त्याचा भरपूर मदत होती। याच संकल्पनेतून काही दिवसापूर्वीच मी तो पूर्ण परिसर सीसीटीव्ही स्कॅनर खाली आणलेला होता। मी 20 कॅमेरे त्या परिसरात बिर्ला गेट पासून महाराळगावपर्यंत 20 कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्याचाच फायदा आज झाला की ती दुचाकी स्वार त्यांचा नंबर प्लेट किंवा ते लोकेट होण्यात मदत झाली आणि ते आरोपी पकडले गेले। ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।